नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. दत्त जयंती जवळ आली आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक जणांची सेवा पारायण हे सुरू असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका सेवेविषयी जाणून घेणार आहोत, ते म्हणजे औदुंबराच्या सेवेविषयी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की औदुंबराचा वृक्ष हा अतिशय पवित्र वृक्ष मानला गेला आहे. साक्षात दत्त भगवान यांचा वास औदुंबराच्या वृक्षामध्ये असतो. औदुंबराचा वृक्ष हा 21 गुणांनी परिपूर्ण आहे. औदुंबराच्या वृक्षाला पृथ्वीवरील कल्पतरू मानले जाते, कारण की भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्याला आशीर्वाद दिला आहे की औदुंबराच्या वृक्षाला नेहमी करता फळे येते. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की जे औदुंबराचं झाड असते, उंबराचं झाड असते, त्याला नेहमी करता फळे हे आलेली असतात. औदुंबराच्या झाडाचे जर का आपण पूजन केलं, प्रदक्षिणा केल्या, तर मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबतच औदुंबर झाडाचं दर्शन घेतल्याने उग्रता देखील शांत होते. औदुंबराच्या झाडाला जर का नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर अपत्य प्राप्ती देखील होत असते. म्हणजे जे आपले काही दोष असतात ते दूर होऊन आपल्या जे काही काम आहेत ते मार्गी लागतात. औदुंबराच्या वृक्षाच्या खाली जर का आपण जप केला, औदुंबराच्या वृक्षाच्या खाली आपण ध्यानधारणा केली, पारायण केलं, तर आपल्या इच्छित फळाची नक्कीच प्राप्ती होते. औदुंबराची जर का सेवा केली तर जन्मजन्मांतरीची पापे देखील नष्ट होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की औदुंबर वृक्षाची सेवा कशी करायची आहे, जेणेकरून आपल्याला इच्छित फळाची प्राप्तीही होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. वृक्षाच्या खाली स्वतः दत्तात्रय गुरुमूर्तीने देखील साधना केली. नृसिंह मंत्राची त्यांनी उपासना देखील याच औदुंबर वृक्षाच्या खाली केली आहे. एवढा पवित्र हा औदुंबर वृक्ष आहे. तर औदुंबर वृक्षाचं साधं आपण पूजन जरी केलं तरी आपल्या जीवनामध्ये असंख्य बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जर का गेलं तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड हे दिसते. स्वामी समर्थांचं केंद्र असो किंवा मंदिर असो किंवा दत्तात्रय यांचे केंद्र असो, मंदिर असो, तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष हा दिसतो. औदुंबर वृक्ष हा कुठल्याही मंदिरामध्ये जरी गेलं तरी सुद्धा तुम्हाला तिथे औदुंबर वृक्ष हा लावलेला दिसला. एवढं पवित्र औदुंबर वृक्षाचं स्थान आहे. म्हणजे काही हे जे झाडं असतात, जसं की बेलाचं झाड, उंबराचं झाड म्हणजे औदुंबराचं झाड, त्यासोबत पिंपळाचं झाड, हे जे वृक्ष आहेत हे अत्यंत पवित्र मानले गेलेले आहेत. तर हे जे झाड आहेत हे पूजनीय आहेत. त्यामुळे या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्याला असंख्य पटीने लाभ हे प्राप्त होत असतात. तर औदुंबर वृक्षाच्या खाली साक्षात दत्तात्रय यांनी साधना उपासना केली आहे. त्यामुळे जर का तुमच्या घराजवळ कुठे औदुंबर वृक्षाचं झाड असेल तर तुम्ही तिथे बसून गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता. आणि जे इच्छित फळ आहे ते नक्कीच औदुंबर वृक्षाच्या खाली जर का आपण गुरुचरित्राचं पारायण केलं, कुठलाही ग्रंथ जर का आपण औदुंबर वृक्षाच्या खाली बसून वाचला तर आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती ही लवकर होते. तर तुमच्या घराजवळ कुठे औदुंबर वृक्षाचं झाड असेल तर तुम्ही तिथे नक्की जा. तुम्ही उंबर झाडाला जर का 11 प्रदक्षिणा केल्या तर अपत्य प्राप्ती होते. म्हणजे या गोष्टीमध्ये सातत्य हवं. त्यामुळे ज्यांना अपत्य नसेल त्यांनी औदुंबर वृक्षाचे जर का 11 प्रदक्षिणा केल्या तर त्यांनी अपत्य प्राप्ती देखील होऊ शकते. त्यासोबतच औदुंबर वृक्षाचे जर का 1 लक्ष जर प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोग हा बरा होतो. एवढी शक्ती या औदुंबर वृक्षामध्ये आहे. तर औदुंबर वृक्ष तुमच्या घराजवळ असेल किंवा कुठे मंदिरामध्ये असेल तर तिथे जाऊन तुम्ही तुमच्या इच्छित फळाची प्राप्तीही करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा म्हणजे तुम्ही पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा देखील घेऊ शकता. तर कणकेचा दिवा घ्या किंवा पंती घ्या. जर तुम्ही कणकेचा दिवा घेतला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची आणि दिवा बनवायचा. आणि जर पंती घेतली तर मग साधी पंती आपली घ्यायची आहे. वात हीच तुम्ही सरळ घ्या, फुलवात घ्या किंवा सरळ वात घ्या, कुठलीही तुम्ही वात घेऊ शकता. त्यानंतर एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये शुद्ध जल घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आणि हळद टाकायची आहे. आणि तो दिवा आणि ते पाणी घेऊन आपल्याला औदुंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे. तिथे दिवा ते जाऊन तुम्ही प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर जे पाणी आणलं होतं त्या पाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. औदुंबराच्या झाडाला पाणी अर्पण करताना मंत्र बोलायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र बोलायचा आहे. नंतर आपल्याला 11 प्रदक्षिणा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करताना देखील मंत्र बोलायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे. औदुंबराच्या झाडाला तुम्ही डोकं टेकवा तुमचं आणि नमस्कार करा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती औदुंबराच्या झाडाला सांगा. बघा, तुम्हाला नक्कीच इच्छा प्राप्ती होण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल. आणि तुमच्या घराजवळ जर का औदुंबराचं झाड असेल अगदी जवळ तर तुम्ही हा उपाय रोज देखील करू शकता किंवा दत्त जयंतीपर्यंत केला तरी सुद्धा चालतो. किंवा तुमच्या जवळ असेल, तुमचं जाणं रोज शक्य असेल तर रोज तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला खूप चांगले याची रिझल्ट मिळतील. त्याच्या झाडास तिथे मुंग्या असतात तर मुंग्यांना तुम्ही साखर देखील टाकू शकता. औदुंबराची जर आपण रोज सेवा केली तर आपल्याला धन धान्य ऐश्वर्य प्राप्त होते. त्यासोबतच औदुंबराच्या खाली जर का पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथीचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. त्यासोबतच औदुंबराच्या झाडाखाली जर का तुम्ही जप अनुष्ठाने केले, पारायण केले तर तुम्हाला तुमची आध्यात्मिक प्रगती होते. तुम्हाला अनंत पटीने त्याचं फळ हे प्राप्त होते. त्यामुळे एवढं महत्त्व औदुंबराच्या झाडाला आहे. औदुंबराच्या झाडाला जर का संत
गतीने प्रदक्षिणा केल्या म्हणजे हळूहळू जर प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला अनंत फळाची प्राप्ती ही होत असते, अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. एवढं महत्त्व औदुंबराच्या झाडाचं आहे. त्यामुळे तुमच्या जवळ जर का कुठे औदुंबराचं झाड असेल तर तुम्ही प्रदक्षिणा करा. औदुंबराच्या खोडावरती आपलं डोकं टेकवण्याचा नक्की प्रयत्न करा. औदुंबराचे झाड मी तुम्हाला जसं सांगितलं की हे जे काही झाडं असतात याला महत्त्व यासाठीच आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की त्या झाडामध्ये साक्षात देवांचा वास असतो. जसं आपण म्हणतो की बेलाच्या झाडामध्ये महादेवांचा वास आहे, तसंच औदुंबराच्या झाडामध्ये दत्तात्रेयांचा वास आहे. याची कथा अशी आहे की भगवान श्रीहरी विष्णू यांनी जेव्हा हिरण्यकशिपूचा वध केला तेव्हा ते नरसिंहाच्या अवतारात जो लाकडी खांबातून ते बाहेर आले तो औदुंबराचा खांब होता आणि त्यानंतर त्यांनी जे नखे खुपसली होती हिरण्यकशिपूच्या पोटामध्ये त्यामुळे त्यांच्या नखामध्ये दाह होत होता आणि माता लक्ष्मीने औदुंबराच्या झाडाचे फळांचा त्यावरती लेप केला त्यामुळे त्यांचा दाह शांत झाला. एवढी मान्यता या औदुंबराच्या वृक्षाला आहे. त्यामुळे औदुंबराचं झाड जर तुमच्या जवळ कुठे असेल तर तुम्ही त्याची नक्की सेवा उपासना करा. तसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपल्या शास्त्रामध्ये अनेक झाडांना महत्त्व दिलं आहे, जसं वडाचं झाड, कडुलिंबाचं झाड, पिंपळाचं झाड याला त्रिवेणी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाचंही अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे औदुंबराची झाडाची सेवा देखील आपल्याच्याने घडली पाहिजे. नाही काहीतरी औदुंबराचं झाड असेल तर औदुंबराच्या झाडाला तुम्ही प्रदक्षिणा तरी नक्की करा, म्हणजे झाडाच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे देखील अनेकशा गोष्टी अनेकशे जे प्रॉब्लेम आहेत ते मार्गी लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा केल्या तरीसुद्धा अपत्य प्राप्ती होत असते, म्हणजे जे काही आपले दोष असतात ते दूर होऊन आपले जे काही कामं आहेत ते मार्गी लागतात. अजून तुम्हाला एक सांगते की औदुंबराच्या झाडावरती शुक्राचे राज्य असते. त्यामुळे शुक्र हा आपला संपत्तीकारक असतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र चांगला असतो त्यांच्या कुंडलीमध्ये पैशाची कमतरता नसते, संपत्तीची कमतरता नसते. त्यामुळे आपला शुक्र चांगला होण्यासाठी देखील तुम्ही औदुंबराची प्रदक्षिणा करा, म्हणजे ऐश्वर्य, धान, धान्य, संपत्ती हे आपसुकच आपल्याला मिळेल. घराजवळ कुठे औदुंबराचं झाड असेल तर तुम्ही तिथे नक्की जा, नक्की प्रदक्षिणा करा, औदुंबराच्या वृक्षाची सेवा करा. तुमच्याच्याने रोज जमलं तर रोज करा किंवा दत्त जयंतीपर्यंत तरी नक्की करण्याचा प्रयत्न करा. एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय गजानन. धन्यवाद.